नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण मित्रांनो, डाक शिपाई पदांसाठी या ठिकाणी बंपर अशी भरती निघालेली आहे. तब्बल 102 जागांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 18 एप्रिल 2024 पर्यंत अप्लाय करायचं आहे. 25,500 ते 81,100 इतका पगार या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, परीक्षा शुल्क किती असणार आहे, हे सारं काही आपण व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण असेच नवनवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, DSSB म्हणजे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डने नुकतेच एक ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज केलेली आहे आणि या ऍडव्हर्टाइजमेंटनुसार प्रोसेस सर्व्हर, प्यून, ऑर्डरली आणि डाक प्यून यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी 20 मार्च 2024 पासून 18 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज मागवलेले आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. प्रोसेस सर्व्हर ही पोस्ट असणार आहे. 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही पोस्ट आहे. टोटल 3 व्हॅकन्सीज या ठिकाणी दिल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. 2+1 या अशा टोटल 3 व्हॅकन्सीज या दिलेल्या आहे. नंतर मित्रांनो, शिपाई आणि डाक शिपाई या पदांकरता टोटल या ठिकाणी 97 व्हॅकन्सी दिलेल्या आहे. अशा टोटल 102 व्हॅकन्सीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवलेले आहे. अर्ज जे आहे मित्रांनो तुम्हाला 18 एप्रिल 2024 पर्यंत करायचे आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला DSSBonline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. अर्ज तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून करायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथे डिटेलमध्ये बघू शकता. प्रोसेस सर्व्हरची पोस्ट असणार आहे. डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट म्हणजे फॅमिली कोर्टमध्ये ही पोस्ट आहे. टोटल 2 व्हॅकन्सी आहे. जास्त डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता कसं केलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये जर तुमची 10वी पास आहे आणि तुमच्याकडे 2 वर्षाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे, त्याबरोबर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे आणि तुमचं एज लिमिट जे आहे ते 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान आहे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पगार जो तो आहे तो तुम्हाला 25,500 ते 81,100 इतका पगार या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर प्रोसेस सर्व्हर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये टोटल 1 पोस्ट आहे. तुमची 10वी पास असावी, तुमच्याकडे 2 वर्षाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असावा, ड्रायव्हिंग लायसन पण असणं आवश्यक आहे आणि 18 ते 27 दरम्यान तुमचं वय असावं. यामध्ये तुम्हाला 25,500 ते 81,100 इतकं बेसिक पे मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी पोस्ट आहे तुमची शिपाई आणि डाक शिपाई हे पद आहे. याच्यामध्ये 7 पोस्ट आहे. डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट आहे, ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही इथे बघू शकता. जर तुमची 10वी पास आहे, तुमचं 18 ते 27 वय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 69,100 इतकं पे स्केल मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट जी पोस्ट आहे तुमची शिपाई आणि डाक शिपाई डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये टोटल 92 पोस्ट आहे. त्यासाठी तुमची 10वी असणं आवश्यक आहे. 18 ते 27 दरम्यान तुमचं एज लिमिट असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 21,700 ते 69,100 इतकं पेमेंट या ठिकाणी दिलं जाणार आहे. यानंतर मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता जे पण एज लिमिट ते एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलं आहे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये, तो तुमचा 18/4/2024 पर्यंत पूर्ण असणं आवश्यक आहे. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला DSSBonline.nic.in या संकेतस्थळावरती जायचं आहे. तिथे तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल. तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्णपणे फिलअप करायचा आहे. त्याचबरोबर जे पण डॉक्युमेंट तुम्हाला विचारेल ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि नंतर पेमेंट करून तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे. फॉर्म जो आहे तो मित्रांनो तुम्हाला 18 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करायचा आहे. फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला भरायचा आहे आणि ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता. मित्रांनो, त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ते जसे वुमेन्स कॅन्डिडेट असतील, SC ST कॅटेगरीज असतील, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन असेल, यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे. बाकी लोकांसाठी मात्र आणि मात्र 100 रुपये इतकंच परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. एक्झामिनेशन स्कीम जर बघितली मित्रांनो, तर प्रोसेस सर्व्हर, प्यून, ऑर्डररी आणि डाक प्यून या पदांसाठीची एक्झामिनेशन स्कीम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्वप्रथम प्रोसेस सर्व्हर या पदाची आपण या ठिकाणी एक्झामिनेशन स्कीम बघूया. यामध्ये सर्वप्रथम त्यांचा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेतली जाईल, नंतर ड्रायव्हिंग आणि स्किल टेस्ट आणि नंतर त्यांचा इंटरव्ह्यू होईल. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ही तुमची 100 मार्काची असेल. त्यामध्ये 4 वेगवेगळे सेक्शन असतील. प्रत्येक सेक्शनसाठी 25 मार्क, 25 क्वेश्चन असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये जे जनरल कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना 50 मार्क आणि बाकी कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45 मार्क मिळवणं अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्हाला ड्रायव्हिंग आणि स्किल्स टेस्टसाठी बोलवण्यात येईल. ड्रायव्हिंग आणि स्किल्स टेस्टसाठी तुम्हाला 15 टाइम्स व्हॅकन्सीच्या बोलवलं जाईल.
त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईपचा जो पेपर आहे तो तुमचा 120 मिनिटाचा असणार आहे, ज्याच्यामध्ये जे फिजिकली डिसेबल्ड लोक आहेत त्यांना 160 मिनिट म्हणजे वाढीव थोडा टाइम मिळणार आहे, हे तुम्ही इथे चेक करू शकता. एक्झामिनेशनची जी लँग्वेज असणार आहे ती हिंदी आणि इंग्लिश अशा 2 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. प्रत्येक एका रॉंग आन्सरसाठी तुमचे 0.25 इतके मार्क कापले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो जी पुढची टेस्ट असणार आहे ड्रायव्हिंग आणि स्किल टेस्ट, ही जी आहे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे, म्हणजे फायनल जी मेरिट लिस्ट तुमची तयार होणार आहे ती तुमची पहिला पेपर जो ऑब्जेक्टिव्हचा आहे त्याच्यावरती आणि जे इंटरव्ह्यूचे मार्क त्याच्यावरती होणार आहे. ही टेस्ट जी आहे ती फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार. एकदा तुम्ही याच्यात क्वालिफाय केले तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. इंटरव्ह्यू हा तुमचा 15 मार्कचा असणार आहे आणि जी फायनल मेरिट लिस्ट जसे मी सांगितली ती तुमची ऑब्जेक्टिव्ह MCQ क्वेश्चन आणि इंटरव्ह्यूच्या मार्कावरती बनणार आहे. त्यानंतर जी नेक्स्ट पोस्ट आहे प्रोसेस सर्व्हर फॅमिली कोडची, हे वरती जसं मी एक्सप्लेन केलं सेम तोच सिलेबस आणि तीच स्कीम इथे असणार आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो पुढची जी पोस्ट आहे शिपाई आणि डाक शिपाई, या पदांसाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यायची आहे आणि नंतर मग तुमचा इंटरव्ह्यू आहे. या ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये या ठिकाणी 4 सेक्शन असणार आहे, प्रत्येक सेक्शनसाठी 25 मार्क आणि 25 क्वेश्चन असणार आहे, तुम्ही ते चेक करू शकता. जनरल कॅटेगरीच्या मुलांसाठी 50 मार्क आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांसाठी 45 मार्क इथे मिळवणं अनिवार्य आहे आणि त्यानंतरच त्यांना इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल. इंटरव्ह्यूला ज्या नंबर ऑफ वॅकन्सी आहे त्याच्या 10 टाइम्स बोलवण्यात येईल. 120 मिनिटाचा तुमचा पेपर असेल. जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन असेल त्यांच्यासाठी वाढीव टाइम इथे मिळणार आहे, म्हणजे 160 मिनिट मिळणार आहे. हिंदी आणि इंग्लिश अशा 2 लँग्वेजमध्ये हा पेपर असणार आहे. प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.25 इतके मार्क तुमचे कापले जाणार आहे. इंटरव्ह्यू हा तुमचा 15 मार्कचा असणार आहे आणि फायनल जी मेरिट लिस्ट तुमची बनणार आहे ती तुमची पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह MCQ एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूच्या मार्कवरती या ठिकाणी बनणार आहे, तुम्ही ते बघू शकता. तसेच शिपाई आणि डाक शिपाई जे फॅमिली कोडची पोस्ट आहे तिचाही सिलेबस आणि तिचं जी एक्झामिनेशन स्कीम आहे ती मी वरती जी सांगितली त्याचप्रमाणे या ठिकाणी असणार आहे, तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला पोस्टचा प्रेफरन्स द्यायचा आहे आणि एकापेक्षा जास्त पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासाठी वेगवेगळं सेपरेट ॲप्लिकेशन करायची आवश्यकता नाही, एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट देऊ शकता. मोड ऑफ सिलेक्शन या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन होणार आहे. यानंतर मित्रांनो एज लिमिट जे आहे ते प्रत्येक पोस्ट वाईज वेगवेगळं असणार आहे, जसं आपण वरती एक्सप्लेन केलं. यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे आपले कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन असणार आहे, जसं SC ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल्ड लोक असतील तर त्यांच्यासाठी काय असणार आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी काय असणार आहे, एक्स सर्व्हिसमनसाठी काय असणार आहे, हे डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो तसेच या ठिकाणी इम्पॉर्टंट काही इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी दिले आहेत त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचायच्या आणि फॉर्म फिलअप करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये खाली विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा, गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, कारण असेच नवनवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.